नमस्कार, मी संकेत आवटे. सध्या मार्केटमध्ये जे काही सुरू आहे ते बघून तुमच्या खूप जास्त कमेंट येतात, की बऱ्याच लोकांचं नुकसान होत आहे. ऑप्शनचे प्रीमियम कुठे जाऊन पोहोचतायत, नेमकं मार्केट कुठे जातंय कुणालाच समजत नाहीये. क्लोजिंग कुठल्याही लेव्हलला होत आहे. खूप सारं कन्फ्युजन आता सध्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. याच्या मागे रिझन आहे कॅश. आता हे कॅश काय आहे? आधी व्हीवॅप म्हणजे काय होतं? नेमकं ही सिस्टम बनवून तुम्ही कोणाचा फायदा केला? यामध्ये कोण इन्व्हॉल्व्ड आहे? परत सट्टा बाजारीला प्रमोट कोण करतंय का? आणि खरंच इंडियन मार्केट आपण स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय की अजून अनस्टेबल बनवण्याचा प्रयत्न करतोय? या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. थोडासा व्हिडिओ टेक्निकल आहे, समजून घ्या. मार्केटचं पण खूप चांगलं नॉलेज तुम्हाला मिळेल, जेणेकरून पुढे भविष्यात तुम्हाला याच सगळ्या गोष्टींचा वापर ट्रेडिंगमध्ये आणि इन्व्हेस्टिंगमध्ये करता येऊ शकतो. सो दॅट पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग आणि एवढ्या डीप नॉलेजवाल्या व्हिडिओज मी फक्त तुमच्यासाठी बनवत असतो. पहिला आपण समजून घेऊयात की आधीच ही सिस्टम कशी चालत होती, आधीचं गणित नेमकं काय होतं, कशा प्रकारे एखादा स्टॉक बाय किंवा सेल केल्यानंतर त्याची प्राइस क्लोज कशी व्हायची आणि फायनल प्राइस आपल्याला कशी मिळायची. या कॅल्क्युलेशन करण्याच्या मेथडला म्हटलं जातं व्हीवॅप, VWAP, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस. याचं कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा आपला स्टॉक आहे ABC नावाचा. यामध्ये एखादा व्यक्ती ट्रेड करतोय किंवा व्हॉल्यूम बाय करतोय. ₹10 एंट्री घेतली आहे. क्वांटिटी किती असतील? समजा 100 क्वांटिटी आहेत. 100 क्वांटिटी म्हणजेच व्हॉल्यूम होतो आणि याची टोटल जर तुम्ही बघितलात तर ₹1000 गुंतवणूक झाली आणि 1000 क्वांटिटी म्हणजेच व्हॉल्यूम, यानं टोटल व्हॉल्यूम जनरेट होणार आहे ₹1000. परत एखाद्या व्यक्तीने ₹15 ट्रेड घेतले, सेम 100 क्वांटिटी घेतल्या, यालाच आपण व्हॉल्यूम म्हणणार आहोत. यामुळे व्हॉल्यूम जनरेट होणार आहे ₹1500. याची टोटल जर केली तर उत्तर येईल 2500. आता 2500 डिवायडेड बाय माझ्याकडे टोटल किती व्हॉल्यूम किंवा क्वांटिटी होत्या, तर मी 200 क्वांटिटीमध्ये ॲक्च्युअली बाईंग केलेलं होतं. तर 2500 डिवायडेड बाय 2000 होणार आणि याचं उत्तर तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल 12.5. म्हणजे 12.5 ही ॲक्च्युअली त्या ABC नावाच्या स्टॉकची क्लोजिंग प्राइस असेल. याला म्हटलं जातं व्हीवॅप. सो पुढची सिस्टम जी समजून घ्यायची आहे, आता नवीन यांनी बदल काय केला? माझ्या मताप्रमाणे व्हीवॅपची सिस्टम परफेक्ट होती. व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस विच इज परफेक्ट फॉर इंडियन मार्केट. आता कॅशला मी जास्त क्रिटिसाइज वगैरे करणार नाही आहे, पण हे कॅश काय करतो आणि यामधून आपल्याला काय बघायला मिळणार आहे हे मी सांगतो. कॅश म्हणजे काय? तर क्लोजिंग ऑक्शन सेशन. नावातच आहे क्लोजिंग. क्लोजिंग म्हणजे मार्केट क्लोज होताना. ऑक्शन, ऑक्शन करणार. इन शॉर्ट, सट्टा लावणार. शब्द थोडासा खराब वाटेल, चुकीचा वाटेल, वाईट वाटेल, पण हे सत्य आहे. क्लिअरली सट्टा लावण्याचा चान्स दिला जातो. हे प्रकरण काय मी तुम्हाला समजावून सांगतो. होणार काय आहे, तर 9:15 जे मार्केट सुरू होतं ते 3:15 तुम्हाला इंट्राडेमध्ये ट्रेड करता येतो. 3:15 पासून 3:20 पर्यंत काय होतं, इथं आपण काय करतो, ट्रेडिंग करतो किंवा इंट्राडे करतो. आता मी हे जे काही बोलतोय ना, हे सगळं स्पॉट प्राइस बद्दल बोलतोय किंवा सोप्या भाषेमध्ये स्टॉकच्या बाईंग सेलिंग बद्दल बोलतोय. आता ऑलरेडी ऑप्शनचा टाइम वाढवलेला आहे. तुम्ही जे काही 9:15 ते 3:30 वगैरे ट्रेड करणार, ऑप्शन्समध्ये काही इश्यू नाही आहे, फ्युचर्समध्ये काही इश्यू नाही आहे. पण अंडरलाईंग ॲसेट काय आहे? अंडरलाईंग ॲसेट म्हणजे काय? जर मी या स्टॉकची प्राइस इथून इथे घेऊन गेलो, म्हणजे खालून वर घेऊन गेलो, तर बाय डिफॉल्ट माझा फ्युचर आणि ऑप्शन दोघे पण वर जाणार, विच इज इक्विव्हॅलंट टू स्पॉट प्राइस. इन शॉर्ट, तो वर गेला तर फ्युचर ऑप्शन वर जाणार, तो खाली गेला म्हणजेच स्टॉक, तर फ्युचर आणि ऑप्शन सुद्धा खाली जाणार. हे आयडियली असं असणं गरजेचं आहे. असंच होईल हे सांगता येत नाही. त्याच्या मागे कारण काय आहेत, तर बरेच त्याचे अल्फा, थीटा वगैरे वगैरे सगळं मॅटर करत असतं. जेवढा वेळ आपण त्यामध्ये स्पेंड करू तेवढ्या ऑप्शनची प्राइस अप अँड डाऊन होत असते. एक्झॅक्टली स्पॉट जसा मूव्ह करेल तसाच एक्झॅक्ट मुवमेंट ऑप्शन देणार नाहीये. बऱ्याच गोष्टी त्याला अवलंबून असतात भविष्यात कॅल्क्युलेशनसाठी. आपण तिकडे नाही जाणार. पण 3:15 ते 3:20 मध्ये काय होणार आहे इथून पुढे? सो ज्या काही तुम्ही ऑर्डर लावलेल्या आहेत त्या कॅन्सल होऊन जाणार. समजा एखाद्या व्यक्तीने बाय करून ठेवलाय ऑप्शन किंवा स्पॉट प्राइस, तर तो स्पॉट प्राइस इंट्राडेमध्ये बाय केला असल्या कारणाने तुम्ही जर एक्झिट नाही केला तर तुमचा ब्रोकर बाय डिफॉल्ट त्याला कॅन्सल करतो किंवा एक्झिक्यूट करतो, सेल करून टाकतो. बरं, त्याला सेल केल्यामुळे काय होणार आहे? तुमची ऑर्डर तिथे स्क्वेअर ऑफ होणार आहे. भले तुम्ही रिकामे ऑर्डर लावून ठेवले असतील, लिमिट प्राइस लावून ठेवलेत, पण त्या बाय झालेल्या नाहीत. सगळ्या ऑर्डर कॅन्सल होऊन जातात 3:15 ते 3:20च्या दरम्यान. सो ही 5 मिनिटं ऑर्डरची कॅन्सल करण्यासाठी विंडो आहे. सो यामध्ये सगळं काही कॅन्सल झालं. आता पुढची गेम खरी इथून पुढे सुरू होते 3:30 पर्यंत. 3:30 PM पर्यंत काय होणार आहे?
तर ॲक्च्युली कॅश खरा सुरू होतो या 15 मिनिटात. 3% तुम्हाला बँड दिला जातो. वेदर इट इज प्लस और मायनस दोनही ऑप्शन तुमच्याकडे आहेत. जर एखाद्या स्टॉकची प्राइस आहे ₹100, या ₹100च्या स्टॉकला ना तुम्ही बोली लावू शकता. आता बोली म्हणजे काय? मला हा 103 पर्यंत हवाय. मग तुम्ही 101 म्हणा, 102 म्हणा, 103 म्हणा, काहीही म्हणा. किंवा मला ₹97 ला हवा आहे. तुम्ही खाली पण जाऊ शकता 97 म्हणजे एकतर 97 पर्यंत जा किंवा 103 पर्यंत जा. एवढी मोठी विंडो तुम्हाला मिळते आणि जेवढा व्हॉल्यूम जास्त, अगेन ज्याच्याकडे पैसा जास्त तो मार्केटचा रेट ठरवणार, हे लक्षात राहू दे. इन शॉर्ट मला वाटतं हा स्टॉक 2000चा आहे, तो मला 2030 रुपयाला क्लोज करायचा आहे. मी करू शकतो जर माझ्याकडे 500,000 कोटी पडले तर मी फटक्यात ऑर्डर लावणार आणि त्याला वर घेऊन जाणार. आता यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट काय होणार हे मी तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीला मॅन्युप्युलेशन मार्केटमध्ये करायचं आहे ना, तो मॅन्युप्युलेशन कसं करणार? सिंपल आहे. आता एखादा स्टॉक आहे ₹1000. आता हा ₹1000 स्टॉक तो बोली लावणार 3%. 3% म्हणजे तो ऑलमोस्ट ₹30 मुवमेंट प्लस किंवा मायनस दोन्हीही करू शकतो. आता मी ठरवलं माझ्याकडे आहेत पैसे. मी काय करणार? तर मी व्हॉल्यूममध्ये म्हणजे हाय क्वांटिटीमध्ये समजा माझ्याकडे आहेत ₹100 कोटी. मी हे ₹100 कोटी डायरेक्ट इन्व्हेस्ट करून टाकणार. स्टॉक बाय केले. आता स्टॉक बाय केल्यानंतर मला माहिती आहे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, यामध्ये काहीच इश्यू नाही आहे. मी हेवी व्हॉल्यूम लावल्यामुळे काय होईल तर 1000ची प्राइस माझी जी आधी होती ती बाय डिफॉल्ट 1030ला जाऊन पोहोचेल. आणि हे सगळं मी बोलतोय स्पॉटबद्दल. म्हणजेच मी लाँग टर्मसाठी हे बाय करणार किंवा मी होल्डिंगमध्ये घेणार किंवा मी डिलिव्हरीमध्ये मी हे बाय करणार. आता या सगळ्याचा अर्थ एकच होतो. मी विकायचं कधी हा माझा प्रश्न आहे. मी उद्या परत त्या स्टॉकमध्ये बाहेर पडेन, परवा पडेन, 3 दिवसांनी पडेन, 4 दिवसांनी पडेन, तो नंतरचा बर्ड आहे. पण हा जो स्पाइक येणार आहे ना, तो सेम ऑप्शनमध्ये पण येणार आहे. मग मी काय करणार? उद्योग पुढे जाऊन मी ऑप्शनमध्ये मी ॲग्रेसिव्ह क्वांटिटी कॉलच्या बाय करणार. सीई किंवा ज्याला आपण कॉल म्हणतो. हा कॉल बाय केल्यामुळे काय होणार? जिथे मी हा कॉल बाय केला होता 1000 प्राइस असताना आणि त्यानंतर पहिली ऑर्डर ही का असणार आहे माझी? फर्स्ट ऑर्डर कॉल बाय करण्याची. त्यानंतर मी जाणार आणि इकडे 1030चा डिलिव्हरीमध्ये ट्रेड घेणार. हा डिलिव्हरीमध्ये घेतलेला ट्रेड प्राइस मॅन्युप्युलेट करतो. ॲग्रेसिव्ह स्पाइक्स तुम्हाला दिसतात आणि परिणामी तुम्हाला हा जो ₹1000 घेतलेला पहिल्यांदा कॉल ऑप्शन होता, मे बी त्याचा जो प्रीमियम असेल तो समजा त्यावेळेला असेल ₹70 तर तो तुम्हाला डायरेक्ट 120, 130, 100, 140 असा गेलेला दिसेल. कारण हा 1000, 30 होईल, 40 होईल, 50 होईल, 60 होईल, व्हॉटएव्हर इट मे बी दुसऱ्या दिवशी तर त्यामध्ये आग लागलेली असेल. सो या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी मी अशा प्रकारे मॅन्युप्युलेशन करू शकतो. आता पर्सनली मी नाही करणार कारण माझ्याकडे काही 500,000 कोटी पडलेले नाहीत. मी मॅन्युप्युलेट करू शकतो. पण जे लोक करतायत ते करतायत. मोठे ब्रँड्स आहेत, त्यांची बरीच बदनामी होते, त्यांचं पेपरला नाव येतं, त्यांचं अकाउंट फ्रीज केलं जातं. फॉरेनच्या कंपन्या भारतात येऊन मोठ्या लेवलचे सेटअप बसवून ॲग्रेसिव्ह ट्रेड मशीन थ्रू मारतात. मग ती कुठली स्ट्रीट आहे काय हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगालच. पण हे करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं हे पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि आतापर्यंत जर तुम्ही थांबलाय, हे लक्षपूर्वक ऐकताय, याचा अर्थ समजून घ्या की काही स्टेबल मार्केटमध्ये डायव्हर्सिफाय करून गुंतवणूक करणं पण खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.